नियोजन आवडलं। आपली खर्डी प्रीमियर लीग आहे ना, असंच तुम्ही पुढे ठेवता, आपली पुढे आहे ना शापूर प्रीमियर लीग कशी होईल याच्याकडे या दृष्टिकोनामधून तुम्ही बघा। मला नियोजन चांगल्या प्रकारचं आवडलं नाही, हे पण आपल्या खर्डी प्रीमियर लीग मध्ये डोंगरी पाड्यामध्ये घडले, सगळे टाळे वाजवायचे, मला आवडलं या गोष्टीचं। बस आपल्या डोंगरी पाड्या धन्यवाद दादा। पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी। मुनाफ शेख याच्या बॅटीतून पहिला षटकार आणि या षटकाराने सुरुवात चांगली झाली आहे। षटकार मारलाय कोणाला? खर्डीचा फरदीन काझी, निलेश पागी। सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला। 6 धावा संघाचं खातं ओपन झालं 6 धाब्यांनी। जाऊया मॅच कडे। तिकडे निलेश पागी गोलंदाजी ट्रॅकवर आहे। हेलिकॉप्टर उडावलाय, परंतु कार्पेटच्या साहाय्याने चेंडू फरार होतोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी। आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये संगीत ऐकायला वेगळीच मजा असते। तिकडे मॅच मध्ये 2 चेंडूवर 2 मोठे ब्लास्ट पाहायला मिळाले, एक चौकार आणि एक षटकार मुनाफ शेख याच्या बॅटीतून। पुढचा बॉल निलेश पागी, त्याच्या समोर मुनाफ शेख। हेलिकॉप्टर उडवलाय, लँड कुठे होणार? लँड होणार मैदानाच्या बाहेर, षटकार। वाह, काय फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये। 3 चेंडू आणि 3 मोठे ब्लास्ट, एक षटकार, एक चौकार आणि एक षटकार, म्हणजे असे 3 मोठे ब्लास्ट। मुन्नाफ शेख सुरेख कामगिरी। 16 धावा धावफलकाला लागल्या गेल्या। एका चांगल्या गोलंदाजावर आक्रमक चालू आहे निलेश पागी याच्यावर। पुढचा बॉल घेऊन आता इथे पाहूया झेलची संधी आहे आणि संधीचं सोनं झालं। जे वादळ मैदानामध्ये धुमाकूळ माजवत होतं त्या वादळाला शमवायचं काम इथे निलेश पागीने केलंय। पूर्णपणे हावी झाला होता, परंतु त्यानंतर चौथा चेंडू जर पाहिला, कुठल्या स्पॉटला टप्पा पडल्यानंतर बॅटला स्पर्श करून मागे गेला। तिकडे शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये सोप्या पद्धतीने झेल टिपला गेला। फलंदाज मुनाफ शेख हा बॅक टू डगआउट। सुंदर चेंडू पाहायला मिळाला। या अगोदरचे 3 चेंडू जर पाहिले तर खराब होते, त्यावर आक्रमक भूमिका ही मुनाफ शेखने दाखवली होती, परंतु जे वादळ घुमत होतं मैदानामध्ये त्याला बाहेर पाठवलंय। कमालीचा चेंडू आहे। यापुढे बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल। निलेश पागी खर्डीचा फरदीन काझी म्हणून ओळख आहे ज्याची, तो निलेश पागी। शॉर्ट पिच बॉल ते पूर्णपणे चेंडूला अंगावर येऊ दिला, त्यानंतर हा फटका सजावला।
हलक्या हाताने प्रेस करत असताना एकच धाव. सूरज होते तिथे. धावसंख्या 17 वरती. 17 धावा धावफलकाला लागल्या गेल्या. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडूंच्या खेळामध्ये 17 धावा बनवल्या गेल्या. पुढचा बॉल घेऊन निलेश. हा फटका चांगला आहे, परंतु तिकडे खाली क्षेत्र होतं. चौकार येतोय. या ओव्हरचा विचार केला. पहिली ओव्हर निलेश फागी याने फेकली आणि फेकत असताना 21 धावा खर्च झाल्या. महागडं षटक ठरलं गेलं, परंतु काही हरकत नाही. एक मोठा मासा गाळाला लावून दिलाय निलेश फागीने, जो की मुन्नाफ शेख होता. परंतु मैदानामध्ये अजूनही जे खेळाडू आहेत इंशास्पोर्ट संघाकडे ते लाजवाब आहेत. सूरज त्याच्या सोबतीला दुसरा सूरज आहे. एक सूरज जर पाहिला तर धामणी गावाला बिलोंग करतो. दुसरा सूरज हा डोंगरीपाडा या गावाला बिलोंग करतो. हे 2 सूरज मैदानामध्ये आहेत आणि ह्या दोन्ही सूरजकडे मोठमोठाले फटके मारण्याची ताकद आहे. पाहूया. धामणी गावाचा सुपुत्र स्ट्राइकला आहे. इथे चेंडू उडावला हवेमध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक त्यांच्या हातामध्ये. फलंदाज होतोय बाद. ऋतिक पवार यांसाठी सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू मध्ये 3 विकेट मिळवले तर 1001 रुपयाचं कॅश प्राइज स्वप्नील पवार आणि राहुल भेरे यांच्याकडून आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. मॅक्स भेरे. सुरेख चेंडू होता. पहिला चेंडू जर पाहिला तर पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली, जो की आपण पाहिला तर लॉंग ऑनला तिकडे क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातामध्ये. त्यानंतर हा दुसरा चेंडू आणि हा तिसरा असेल. वा, व्हेरिएशन दिलंय, परंतु हा खूपच बाहेर चेंडू आहे. कारण टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेणारा चेंडू राहिला. पाहूया. रिप्लेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं जाईल. रिव्ह्यू घेतला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. फेअर डिलिव्हरी आहे. पुढचा बॉल ऋतिक पवार. समोर आहे सूरज. फटका चांगला ऑन साइडला फिरकावला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत धावल्या जातील. एकच धाव.
एका धावेने धावफलक पुढे सरकेल, धावफलक जाऊन पोहोचेल 23 धावांवरती हा धावफलक पोहोचलाय। या ओव्हरचा विचार केला आतापर्यंत ऋतिक पवारने आपल्यातून गोलंदाजी केली आहे, त्यामध्ये एक विकेट आहे, 4 चेंडूंचा समावेश आहे। येणारे 2 चेंडू कसे असतील? हो, खोलवर टप्प्याचा हा बॉल खोदून काढायचा प्रयत्न, जागच्या जागी चेंडू जागेच राहिला, सिडी मिडोपला आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक धाव धावली गेली। एका धावेने धावफलक पुढे सरकेल, धावफलक जाऊन पोहोचेल 24 धावांवरती। अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत ऋतिक पवार करतोय, भन्नाट वेगाने गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये, धुमाकूळ माजवतोय आपल्या गोलंदाजीवर, कारण आतापर्यंत 3च धावा त्याने दिल्यात। पाहूया, इथे फटका चांगलाय, लावलाय मॅप, शोधलाय गॅप, चेंडू झाला फरार, षटकार। धन्यवाद डीजे। इथे जर पाहिलं ना तर धावसंख्या 30 वरती 2 गडी बाद झालेत। प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी कधी कधी असं दृश्य दिसतं की 5 चेंडू गोलंदाज चांगला टाकतो, परंतु शेवटच्या चेंडूवर फटका खातो, ते दृश्य इथे मैदानामध्ये दिसलं। 5 चेंडू मध्ये ऋतिक पवारने अप्रतिम कामगिरी केली होती, एक गडी बाद घेऊन फक्त आणि फक्त 3च धावा दिल्या होत्या, परंतु शेवटचा चेंडू खराब टाकला आणि षटकार खाल्ला। ललित याने जर 6 बॉलात 3 विकेट घेतले तर त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी। पहिला चेंडू फेकत असताना सुंदर फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये। 34 धावा या धावफलकाला लागल्या गेल्या, 34 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये। पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल या ठिकाणी मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी पाठवलाय। फलंदाज जर पाहिलं तर आकाश आहे, 3 चेंडू फेस केले, 3 चेंडू मध्ये 5 धावांवरती खेळतोय। इथे पहा, आडव्या बॅटने फटका सजवायचा प्रयत्न केला, परंतु पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ललित खाडे, लोअर फुल टॉस बॉल, आडव्या बॅटने फटका सजवायचा प्रयत्न, परत एकदा तोच फटका सजवायचा होता, परंतु चेंडू जर पाहिला तर शरीराला आदळला गेला आणि त्यानंतर जर पाहिला सिली पॉइंटला चेंडू गेला, तिकडून एक धाव धावली गेली। एका धावेने धावफलक जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकलं गेलं। 35 धावा या टीमच्या झाल्यात। ईशा स्पोर्ट्स शिरोळ संघ खेळ करतोय, समोर जर पाहिलं तर सूरज आहे आता। वाह, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या, डायरेक्ट चेंडू ब्लॉक होलला टाकला आणि टाकता टाकता डायरेक्ट यष्ट्यांना आदळला गेला, यष्ट्या उद्ध्वस्त।
चेंडू फेकला होता ललित खाडे आपल्या ओव्हर मधला चौथा चेंडू फेकत असताना डायरेक्ट यष्ट्यांना उद्ध्वस्त केलं नवीन फलंदाज मैदानामध्ये रिहान ते पहा शरीराच्या बाहेर चेंडू टाकला जातोय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर डॉट बॉलची संख्या अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत ललित खाडेने केले पहिल्या चेंडूवर कुठेतरी चौकार खाल्ला होता परंतु त्यानंतर जी गोलंदाजी ललित खाडेने आतापर्यंत केली आहे ती लाजवाब आहे जकडून ठेवलंय थांबून ठेवलंय इंशा स्पोर्ट शिरोळ संघाला या इंशा स्पोर्ट शिरोळ संघाने पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या 3 बॉलात 16 धावा केल्या त्या इंशा स्पोर्ट शिरोळ संघाला आता थांबवायचं काम चालू आहे इंशा स्पोर्ट शिरोळ संघाचा धावफलक जर पाहिला तर 35 धावांवरती सुरेख गोलंदाजीचा नजराना आतापर्यंत दाखवला ललित खाडेने अप्रतिम गोलंदाजी टाकली 18 चेंडू या ठिकाणी टाकून झाले 35 धावांवरती इंशा स्पोर्ट शिरोळ संघ खेळतोय नवीन गोलंदाज कोण येणार चौथा षटक घेऊन सुरेख कामगिरी चालू आहे जरा लवकरात लवकर खेळायचंय उशीर होतोय पंच जरा टाइमपास करू देऊ नका सुंदर चेंडू टाकला जातोय परिणामी 1 धाव आणि एका धावेने धावफलक पुढे 36 वरती 3 गडी बाद झालेत सुरेख फटका पाहिला रियान याच्या बॅटीतून आलेला षटकार इथे पहा सुंदर गोलंदाजी आहे टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेणारा चेंडू राहिला त्यानंतर पूर्णपणे गोलंदाज इंशा स्पोर्ट शिरोळ संघ या संघाची धावसंख्या जर पाहिली तर 43 धावा 4 गडी बाद झालेत गोलंदाजी पाहिली तर प्रदीप गाडेकर गोलंदाजी ट्रॅकवर आहे फिरकीचा जादूगर चेंडू पडल्यानंतर वळण घेणारे राहत आहेत या ओव्हर मधले 3 चेंडू मार्गस्थ शेवटचं षटक आहे आणि जे शेवटचं षटक आहे ते हाणामारीचं आहे प्रदीप गाडेकर गोलंदाजी ट्रॅकवर आहे त्याने एक षटकार जरूर खाल्लाय परंतु चांगली गोलंदाजी आहे 8 धावा दिल्यात समोर मतीन शेख संघ मालक स्वतः या ठिकाणी मैदानामध्ये आले आपल्या संघासाठी
चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण 43 धावा आतापर्यंत गोळा झाल्यात. 3 चेंडू आहेत, या 3 चेंडू मध्ये किती धावा येणार या येणाऱ्या काळामध्ये समजतील. इथे पहा सुंदर चेंडू टाकला जातोय, परिणामी विकेट. मतीनची विकेट. खूप चांगलं गीत ऐकवतायत. संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे फटका चांगला आहे, सुरेख आहे. आकाशाच्या बॅटरीतून आलेला दर्जेदार षटकार. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. 2 चेंडूवर 2 विकेट मिळवले होत्या, परंतु त्यानंतर 5वा चेंडू फेकत असताना कुठेतरी आकाशाने षटकार मारला. धावसंख्या जाऊन पोहोचवली 49 धावा, 5 गडी बाद. 49 धावा धाव फलकाला लागल्या गेल्या. शेवटचा बॉल, उलटाच बॉल दिशा दिल्या ऑन साइडला, दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, परंतु थोडीशी मिसफीड पाहायला मिळते. बॅकअप चांगला राहिलाय, परिणामी 3 धावा पूर्ण झाल्या. चौथ्याचा प्रयत्न चालू होता. बघता बघता विकेट सोडावी लागली. टायगर स्पोर्ट त्यांच्या विरुद्ध सामना करण्यासाठी संघ आहे दर्शन 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. पहा, पहिला सत्र समाप्त झाला. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावा गोळा झाल्या त्या 52. 6 गडी बाद झाले. 52 धावा, 53 धावांचं लक्ष आहे. इंशा स्पोर्ट शिरोल संघ फलंदाजी करत असताना 52 धावा बनवल्यात. बिरवाडी संघाला 53 धावा बनवायच्या. पाहूया 24 बॉल मध्ये 53 धावा कशा प्रकारे होतील.
चला तर लवकरात लवकर खेळायचंय. पाणी पाठवा. पाणी पाठवायचे मैदानामध्ये. इंचा स्पोर्ट शिरोळ संघ फलंदाजी करत असताना 52 धावा 24 बॉल मध्ये बनवल्यात. 53 धावांचं लक्ष्य आहे स्पार्टन बिरवाडी संघाला. पाहूया या 53 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील. आतापर्यंत या पूर्ण स्पर्धेमध्ये स्पार्टन बिरवाडी संघाने चांगला खेळ दाखवलाय, परंतु ही मॅच पाहूया कोण जिंकेल. हॅलो, आज या ठिकाणी बिरवाडी टीम आता फलंदाजीसाठी उतरलेली आहे आणि या टीम मध्ये प्रदीप दादा भूषण सारखी चांगली पोरग आहेत आणि त्याचबरोबर माझा बारका भाऊ म्हणजे चेतन भेरे, सुदाम भाऊ, योगेश भेरे, परत भावड्या भाऊ. चला तर या ठिकाणी कळवायचंय नाणेफेक जिंकली आहे एस एस स्पोर्ट टीम, एस ए टायगर स्पोर्ट. जाऊया मैदानाकडे. तिकडे दोन संघ आमने सामने आहेत. एका बाजूला इंशा स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला स्पार्टन बिरवाडी. चला लवकरात लवकर घ्यायचे पंजाब, उशीर करू नका. 53 धावा बनवायच्या. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज शिवराम. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक खाली आहे. पहिलाच बॉल कर्डीचा फटकाजी या ठिकाणी बाद होतोय. पहिल्याच बॉलवर गोल्डन विकेट. पहिल्याच बॉलवर गोल्डन विकेट मिळवली आहे ती म्हणजे शिवराम याने. 53 धावांचं लक्ष्य उराशी घेऊन मैदानामध्ये जोडी तर उतरली निलेश आणि प्रदीप गाडेकरची, परंतु निलेश याला पहिल्याच बॉलवर घरचा रस्ता पकडायला लावला. शिवराम याने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवले. चला उशीर करू नका, टाइमर चालू आहे का? चला क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि मॅचला सुरुवात करायची आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय चेतन. दुसरा बॉल शिवराम याचा स्पोर्ट संघाकडनं. इथे हलका हाताने प्रेस केला, ऑन साइडला फिरवला चेंडूला. चेंडू गाठेल सीमारेषा. एड चेतन याच्या बॅटमॅन चौकार.
4 धावांनी संघाचं खातं ओपन झालं. पहिला बॉल जर पाहिला तर पहिल्या बॉलवर निलेश पागी याची विकेट आणि त्यानंतर दुसरा बॉल चौकाराच्या बाहेर. पाहूया पुढचा बॉल. पुढचा बॉल शिवराम गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पंचांच्या डावीकडनं सुरुवात होतीये. शॉर्ट पिच बॉल आहे. समोर कव्हरला मारलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक थोडासा मिसफील्ड पाहायला मिळते. स्वतः संघ मालक होते तिथे आणि परिणामी एक धाव. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज शिवराम गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. समोर जर पाहिलं तर प्रदीप गाडेकर हे कष्टपैलू खेळाडू. ओ हलक्या हाताने प्रेस करायचा प्रयत्न, परंतु काय घडतंय मैदानामध्ये. चेंडू बॅटला स्पर्श करून मागे गेला. मागे कुठली चुकी झाली नाही. झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी प्रदीप गाडेकर याला बॅक टू डगआउटला पाठवला गेला. फलंदाज होतोय बाद. प्रदीप गाडेकरला वाटलं होतं की चेंडू डायरेक्ट बॅटवर येतोय की काय, परंतु चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर वळणारा राहिला. त्याच कारणाने चेंडू बॅटला स्पर्श करून मागे गेला. इथे गोल्डन विकेट दुसरी पण मिळाली. म्हणजे 2 मोठे मासे गाळाला लावण्याचं काम या ठिकाणी शिवरामने केलंय. 53 धावा आणि 53 धावांना डिफेन्स करायचंय. शिवराम गोलंदाजी ट्रॅकवर आतापर्यंत भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. 5 धावा खर्च केला जरूर, परंतु या 4 चेंडू मध्ये त्याने 2 मोठे मासे गाळाला लावलेले आहेत, जे की प्रदीप गाडेकर आणि त्याच्या सोबतीला जो सलामीला आला होता निलेश पागी यांची विकेट त्याने घेतलेली आहे. अजूनही 2 चेंडू आहेत या ओव्हर मधले. पाहूया कशा प्रकारे असतील. सुरुवात झाली. शॉर्ट पिच बॉल इथे समोर खेळलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. काय घडतंय मैदानामध्ये, काय बिघडतंय. बॉल जातो कुठे, फिल्डर पडतो कुठे. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर किती धावा येणार याकडे लक्ष लागले, कारण जेव्हा जेव्हा शेवटचा बॉल असतो लवकरात लवकर खेळायचंय. 15 मिनिटं दिलेत तुम्हाला आणि या ओव्हरला तुम्ही 5 मिनिटं घेतलं. अजून 1 बॉल बाकी आहे. टायमर लावलेला आहे. कृपया विनंती आहे लवकरात लवकर खेळा. पंच जरा फास्ट खेळायला लावा, त्यांना उशीर होतोय. ओ इथे चांगला चेंडू आहे, परंतु पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. वाईट रिव्ह्यू घेतला आहे. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकू हा बॉल वाईट आहे का नाही. इट इज द फेअर डिलिव्हरी. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. या षटकाचा विचार केला शिवराम याने गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त धावा दिल्या 7, विकेट मिळवल्या 2, जे की निलेश पागे आणि प्रदीप गाडेकर या 2 मोठे विकेट त्यांनी घेतल्या आणि अशा रीतीने धावसंख्या 7 वर. चला तर या ओव्हर साठी तुम्ही 6 मिनिटे घेतलेत. लवकरात लवकर खेळायचंय.
हा फटका हवे ते तिकडे क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे, खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव झाली कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न चालू केला आणि पाहता पाहता ही तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. तीन धाबीने धाव फलक पुढे सजलं गेलं. 10 धावा. आता मात्र संघाची धाव संख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते. इथे उडवायचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता. अप्रतिम चेंडू टाकला जातोय. रिहान इथे पाडव्या बॅटने फटका सजवायचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला परंतु बॅटला स्पर्श करून चेंडू हा जर पाहिला तर पॉइंटला गेला. त्यावर धावलेली एक धाव. एका धावेने धावफलक जर पाहिलं तर पुढे सरकलं जात आहे. पुढचा बॉल घेऊन रिहान. शॉर्ट पिच बॉल उडवलाय त्याला मिड विकेटला. हा आलेला A1 क्वालिटीचा विश्वास भोईरच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. सुरेख पद्धतीने हा फटका सजवला. आता मात्र धावसंख्या जर पाहिली तर साने पुढे सरकली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 17 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद आहेत. 17 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. चेंडू जर पाहिले तर 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. रिहान कुठेतरी 3 चेंडू चांगले टाकले परंतु चौथा चेंडू टाकत असताना शॉर्ट पिच बॉल त्यावर षटकार. कोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय ऑन साइडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चुकी झाली. परिणाम चौकार आला. सूरज होते तिथे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच 4 धावेने धाव फलक पुढे सरकेल. धाव फलक जाऊन पोहोचेल 21 धावांवरती. पुढचा बॉल रिहान गोलंदाजी ट्रॅकवर आहे. थोडासा फंबल होतोय परंतु काही हरकत नाही. पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि त्यानंतर ती सुरुवात कशा प्रकारे होईल. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल कशा प्रकारे टाकला जाईल. ओ माय गॉड जसा चेंडू आला तसा फिरकावलाय. ऑन साइडला आलेला षटकार पाहिला. सुरेख पद्धतीने हा फटका सजवला होता. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल हा फटका डीप स्क्वेअर लेगला षटकार आणि या षटकाराने धावसंख्या वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 धावांवरती. धाव फलक पोहोचलाय. स्पार्टन बेरवाडी संघ खेळ करतोय. 2 गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी वाटलं होतं डगआउट मध्ये निराशा असेल परंतु आता थोडा आनंदाचं वातावरण असेल. जरा टाइमपास करू नका. लवकरात लवकर खेळा. टायमर लावला आहे आणि 3 ओव्हर तुमच्या 15 मिनिटात कंप्लीट झाल्या पाहिजे. याच्याकडे लक्ष असू द्या. गोलंदाजी ट्रॅकवर कोणता गोलंदाज या ठिकाणी येणार आहे पाहूया. कर्णधार कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय. सूरज की स्वतः मुन्नाफ. या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मुन्नाफ शेख आलाय. सांघिक कोट्यातील षटक जर पाहिलं तर 3रं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक.
पुढचा बॉल घेऊन पहिलाच बॉल आहे आणि पहिलाच बॉल टाकत असताना कुठेतरी थोडासा फंबल होतोय. काही हरकत नाही, पुन्हा एकदा सुरुवात होईल. पुढे चेतन आहे, कार्पेटच्या सायने समोरच्या दिशेला चेंडू लगावलाय परंतु तिथे मिसफीड होते. सूरज होते, दोघही सूरज चेंडू पकडत 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 काही कोंबडी पकडायचं काम चालू होतं तिथे. इथे धावा जर पाहिला तर पंच धावा किती? 3 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर 3 धावा आल्या. पुढचा बॉल हो, इथे चांगला चेंडू आहे. हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात येतोय. फलंदाजी करत असणाऱ्या संघाकडनं पाहूया हा चेंडू काय आहे. व्हाईट बॉल. खूप हाईट आहे कारण उडी मारली होती फलंदाजाने. डोक्याच्या खूप वरतून चेंडू होता आणि फलंदाजाने बॉल मारताना उडी मारली. व्हाईट बॉल आहे. एक अवंतर धाव ही धावफलकाला वाढली जाईल. 31 धावा. हो, इथे कटरचा वापर झाला, परिणामी तिकडे मिसफीड झाली आणि चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी 4 धावांनी धावफलक 35 वर गेला. आता मात्र समीकरण बदललं. 10 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. विश्वास भोईर आतापर्यंत 6 चेंडू आणि 24 धावांपर्यंत पोहोचलाय. जे योगदान चांगलं आहे आपल्या टीम साठी. त्याच्या जोडीला चेतन खेळतो. 6 चेंडू मध्ये 9 धावा. पुढचा बॉल ओ, खोलवर डापाचा बॉल खोदून काढलाय. तिकडे सूरज आहे. पहिली धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न नाही, थांबवलं जात आहे. एकच धाव आणि एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचेल 36 धावांवरती हा धावफलक पोहोचलाय. आता मात्र इथे पाहिलं तर 9 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. पुढचा बॉल घेऊन मुनाफ शेख. आडव्या बॅटने फटका सजवायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. डॉट बॉल. पुढचा बॉल इथे अंगावर फेकला आणि त्यानंतर आडव्या बॅटने फटका ऑन साइडला सजवला. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत आकाश. परिणामी विकेट सोडावी लागणार आहे.
विश्वास जो की चांगला खेळत होता, 7 चेंडू मध्ये 27 धावांवरती होता, त्या विश्वासला बहादवावं लागतंय. माघारी जाणार डगआउट मध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. योगेश एक हार्ड हिटर फलंदाज. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. 7 चेंडू 16 धावा. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर किती धावा येतील या ओव्हरचा विचार केला. आतापर्यंत 10 धावा खर्च झाल्या, त्यामध्ये एक चौकार आहे. 7 चेंडू 16 धावेची गरज आहे. आता मात्र शेवटचा बॉल, या ठिकाणी निर्धाव बॉल पडला जातोय. टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट विसावला जातोय एस्टेनच्या मागे. डॉट बॉलची सांगता. आता मात्र शेवटची ओव्हर म्हणजे 6 बॉल आणि 16 धावांची गरज. शेवटची ओव्हर 6 चेंडू आणि 16 धावा. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पहिला बॉल आकाशाचा. समोर चेतन आहे. हो, इथे पहा ठोक्याची लागली, चेंडू मागे गेला आणि परिणामी प्लस फर्स्ट स्लिप आणि विकेट किपरला लीड करून 4 धावा. 4 धाब्यांनी धावफलक पुढे सरकलं जाते. धावफलक जाऊन पोहोचतंय 41 वर. आता समीकरण बदललंय. समीकरण आहे 5 चेंडू 12 धाब्यांची गरज. पाच चेंडू 12 धावांची गरज. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, फटका चांगला आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक मतीन शेख आहेत. एकच धाव. पुढचा बॉल. समीकरण बदलला. 4 चेंडू 11 ची गरज. फटका चांगला आहे. ऑन साइडला सूरज आहे तिथे. हो, इथे थोडासा चेंडू पकडण्यासाठी फंबल झाला, परंतु काही हरकत नाहीये. दोन धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. पुढचा बॉल. आकाश. फुलटॉस बॉल. इकडे सूरज होते पण नाही भेटला त्यांना बॉल. चेंडू निघून गेला सीमा पार. 4 धावाला.
4 धावा धावफलकाला ऍड होतील. धावफलक जर पाहिला तर 48 धावा. तर समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. रिव्ह्यू जर मगाशी घेतला असेल तर गेला असेल. एकच रिव्ह्यू आहे प्रत्येकाला. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चालू करता येते. दोन चेंडू 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. दोन्ही बाजूनी संघर्ष चालू आहे. एका बाजूला आकाश संघर्ष करतोय तर दुसऱ्या बाजूला योगेश. आकाश टू योगेश. बॉल इथे उडवलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे अडवला जाईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. पाता पाता काय घडतंय तर या ठिकाणी विकेट सोडावी लागते. तर एक चेंडू आहे आणि एक चेंडू मध्ये 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचे नियम आहेत. एक चेंडू 4 धावांची गरज. खूप रोमांचक असा सामना. एक चेंडू 4 धावा. समोर फलंदाज योगेश आणि त्याच्या समोर गोलंदाज आकाश आहे. आतापर्यंत 12 धावा त्याने खर्च केल्या आणि योगेशचा विचार केला. 4 चेंडू फेस केले. 4 चेंडू मध्ये 7 धावा बनवल्या. तर एक चेंडू आहे आणि 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचे नियम. पाहूया चौकार येतोय की षटकार मारतोय योगेश की डॉट बॉल टाकतोय आकाश. या ठिकाणी पाहिलं जाईल. खूपच रोमांचक असा सामना रंगतोय. एका बाजूला ईशा स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला बिरवाडी. ते फटका सजवलाय. चेंडू निघून झालाय सीमा पार. षटकार. सामना जिंकलाय स्पार्टन बिरवाडी संघाने. अभिनंदन स्पार्टन बिरवाडी संघ आणि हार्ड लक ईशा स्पोर्ट संघ.
तर चला एस एस स्पोर्ट्स करडी आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपल्याला चांगली अशी नामी संधी आदरणीय अतुलजी वारंबे साहेब यांच्याकडनं प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच बक्षिसाची आतिषबाजी करताना आमचे मान्यवर या संघाचे ऑनर म्हणजे संघ मालक अतुलजी वारंबे साहेब यांच्याकडनं पारितोषिक देखील लागलेले आहेत.